कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण गणिताचे म्हणजेच आपण ज्याला बीजगणित म्हणतो अल्जेब्रा, तर अल्जेब्राचे काही महत्त्वाचे प्रश्न आज आपण घेणार आहोत. तर ते महत्त्वाचे प्रश्न हे तोंडी कसे सोडवायचे, परीक्षेला आल्यानंतर त्याचं उत्तर कसं लॉजिकने काढायचं, त्याच्यासाठी जी महत्त्वाची कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट आणि बेसिक लॉजिक, तर या दोन्ही गोष्टी आज आपण शिकणार आहोत. तर चला आपला व्हिडिओ लेक्चर चालू करूया. तर बघा पहिला प्रश्न काय आहे. अशा पद्धतीचा प्रश्न आहे, इफ x + 1/x इज इक्वल टू 4 देन फाइंड x² + 1/x². म्हणजे जर x + 1/x बरोबर 4 तर x² + 1/x² ची किंमत काय. बघा हा प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला ट्रिक सांगितल्यानंतर तुम्ही तोंडी सांगू शकाल, पण त्याच्या आधी एक बेसिक गोष्ट आपण बघूया. बघा x + 1/x असा आहे, x + 1/x याचा जर आपण वर्ग केला तर ते काय होतं बघा, हे बनतं x याचा वर्ग करूया आपण. कसा होईल? पहिल्या संख्येचा वर्ग x² अधिक 2 गुणिले पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या अधिक काय आलं, दुसऱ्या संख्येचा वर्ग, बरोबर. आता ह्या x ला हे x कॅन्सल होईल आणि x² अधिक 1/x² अधिक 2 असं आपल्याला उत्तर मिळेल. म्हणजेच x अधिक 1/x चा वर्ग केल्यानंतर आपल्याला ही संख्या मिळत आहे, बरोबर. मग याच्यावरून आपल्याला काय मिळतं की बघा x² अधिक 1/x² बरोबर काय येईल, x अधिक 1/x कंसाचा वर्ग वजा 2, बरोबर. येथे काय आलं, वजा 2. आता जो आपला प्रश्न आहे तो आपला प्रश्न बघूया आपण. तर प्रश्न बघा असा प्रश्न आहे, त्याचं सोल्युशन आपण इथपर्यंत आणलेलं आहे. म्हणजेच काय करायचं, आता हे मी लॉजिक सांगितलं. आता ज्यावेळेस असा प्रश्न येईल त्यावेळेस तो सर्व सोडवत बसायचं नाही. काय करायचं सांगतो. येथे काय चिन्ह आहे, अधिक. येथे काय चिन्ह आहे, अधिक. ज्यावेळेस 2 वेळा अधिक येईल त्यावेळेस उत्तरात आपल्याला काय करायचे, वजाबाकी. बघा येथे आपण वजाबाकी केलेली आहे, बरोबर. ज्यावेळेस पहिली संख्या वजा असेल, दुसरी संख्या अधिक असेल त्यावेळेस काय होईल, बेरीज होईल. ज्यावेळेस दोन्ही संख्या वजा असतील त्यावेळेस काय होईल, बेरीज होईल. ज्यावेळेस पहिली संख्या अधिक आणि दुसरी संख्या वजा असेल त्यावेळेस पण काय होईल, बेरीज होईल. म्हणजे हा चार्ट जर तुमच्या लक्षात राहिला तर तुम्हाला हे प्रश्न तोंडी सुटू शकतात. आता आपला हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला करायचा आहे 4चा वर्ग. बघा येथे कितवा घात आहे, 4चा दुसरा घात. म्हणजेच आपल्याला काय करायचा, 4चा वर्ग. येथे चिन्ह बघा, येथे अधिक येथे अधिक, अधिक अधिकसाठी काय येतं, वजा. 4चा वर्ग वजा 2 म्हणजेच काय, 4चा वर्ग आला 16, 16तून 2 गेलं, उत्तर काय आलेलं आहे आपलं 14, पर्याय क्रमांक 2. तर एकदम सोप्या पद्धतीने आपले हे एक्झाम्पल सुटत आहेत. चला आपण पुढचा टाईप बघूया. हा प्रश्न बघा. आता या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तोंड देऊ शकता. कसं, येथे कोणतं चिन्ह आहे, अधिक. येथे कोणतं चिन्ह आहे, अधिक. ज्यावेळेस 2 वेळा अधिक येतं त्यावेळेस काय येतं, वजाबाकी होते. मग काय करायचं, 3चा वर्ग करायचा. 3चा वर्ग वजा 2 काय आलं, 9 वजा 2 बरोबर काय येईल, 7, पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा एकदम सोप्या ट्रिक्सने आपण याचे उत्तर काढू शकतो. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा हा प्रश्न आहे, येथे कोणतं चिन्ह आहे, वजा. येथे कोणतं चिन्ह आहे, अधिक. याचे पर्याय लिहायचे राहिले. 1 मिनिट पर्याय लिहितो मी, म्हणजे अजून तुम्हाला तो प्रश्न. ए आहे 12, बी 16, सी 18 आणि डी 14. बघा पर्याय पण लिहून झाले. आता बघा येथे काय आहे, वजा. येथे काय आहे, अधिक. मग त्यावेळेस वजा अधिक असल्यावर काय असतं, अधिक असतं. एकदम पहिला टेबल आठवा, हा टेबल आठवा. वजा अधिक असलं की काय असतं, अधिक. मग येथे काय आहे, वजा आणि अधिक. मग आता काय करायचं आपल्याला, 4चा करायचा आपला वर्ग.
4चा वर्ग हे अधिक 2 बरोबर काय येईल 4चा वर्ग 16, 16 अधिक 2 उत्तर काय येईल आपलं 18. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी. पुढील प्रश्न बघूयात आपण. बघा यामध्ये काय केलंय, यामध्ये त्यांनी केलाय घन. यांनी काय केलं आहे घन. मग ज्यावेळेस घन असतो त्यावेळेस काय येईल लॉजिक, चला बघूया. बघा x वजा 1/x चा घन करताना आपण कसा करेल की पहिल्यांदा याचा वर्ग करून घेऊ आपण आणि मग वर्गाला x अधिक 1/x ने गुणूया, म्हणजे ते आपल्याला येऊन जाईल. मग बघा याचा काय होईल वर्ग x वर्ग वजा अधिक 1/x वर्ग वजा 2 असं येईल. यालाच परत आपण x वजा 1/x ने गुणावे लागेल आणि मग जे काय सोल्युशन निघेल त्याच्यावरून एक लॉजिक डेव्हलप होईल. तर ते लॉजिक काय असेल तर बघा त्या लॉजिकने काय होईल की येथे काय आहे लॉजिक सांगतो. 2चा हा कितवा घात आहे तिसरा, तर लिहून घ्या 2चा तिसरा घात आणि 2 आहे इथं आणि येथे काय आहे 3. मग येथे काय आहे बघा वजा वजा आहे आणि अधिक आहे. ज्यावेळेस वजा आणि अधिक असतं त्यावेळेस क्यूबमध्ये वजाबाकी होते. क्यूबमध्ये काय होते वजाबाकी, सॉरी बरोबर आहे. तर येथे काय होईल 2चा क्यूब वजा 2 गुणिले 3. 2चा क्यूब किती आला 8, 8 वजा 6 बरोबर काय आलं 2. बरोबर, येथे वजा चिन्ह नाही येथे अधिक आहे. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघूयात आपण. बघा हा प्रश्न बघा आता येथे कितवा घात आहे तिसरा घात आहे. येथे काय आहे चिन्ह वजा, येथे पण काय आहे चिन्ह वजा. वजा वजा असल्यावर काय असतं अधिक. मग ज्यावेळेस क्यूब करतो आपण त्यावेळेस काय करतो ह्या संख्येचा क्यूब म्हणजे 5चा घन. ठीक आहे, आणि 5चा आणि 3चा गुणाकार, 5चा आणि 3चा गुणाकार मध्ये चिन्ह कोणतं आलं हे अधिकचं चिन्ह आलं. तर बघा 5चा घन किती आला 125 अधिक 5 त्रिक 15. 125 आणि 15ची बेरीज किती आली 140. पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघूया. बघा येथे प्रश्नात कितवा घात विचारलेला आहे चौथा. आता चौथा घात कसा काढायचा तर बघा चौथा घात म्हणजे दुसरा घात गुणिले दुसरा घात, 2 वेळा घात काढायचा आहे. मग आता मला सांगा एखाद्या संख्येचा दुसरा घात काढताना आपण कसा काढतो तर पहिल्यांदा करतो 3चा वर्ग. ठीक आहे, येथे चिन्ह कुठले अधिक आहे, येथे पण चिन्ह अधिक आहे. ज्यावेळेस दोन्ही चिन्ह अधिक अधिक असतात त्यावेळेस येथे चिन्ह कोणतं येईल वजा. अधिक अधिक साठी काय आहे वजा. मग 3चा वर्ग वजा 2 काय आलं 7. आता हा पहिल्या वेळेस घात निघून झाला ते आलं 7. आता परत 7चा वर्ग करा आणि त्यातून 2 कमी करा. 7चा वर्ग किती झाला 49. 49 मधून 2 गेलं उत्तर काय आलं 47. पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. तर अशा एकदम सोप्या पद्धतीने आपण या प्रश्नांची उत्तरे सोडवू शकतो. परीक्षेमध्ये आपल्याला 1 मिनिटापेक्षा कमी वेळ असतो आणि तो कसा लवकरात लवकर प्रश्न सोडवायचा याची ट्रिक जर आपल्याला माहीत असेल तर आपण हे प्रश्न सहज पटापट सोडवू शकतो. आता बघा येथे कितवा घात आहे एक्सचा 5वा घात आहे. मग 5ची फोड कशी करायची, 5ची फोड 2 आणि 3 करायची किंवा 3 2 करा. पण 5ची फोड शेवटी 1 आणि 4 अशी नाही करायची. बघा 1 आणि 4 अशी फोड नाही करायची, 2 आणि 3च करायची. मग ज्यावेळेस 5ला आपण 2 आणि 3 मध्ये ब्रेक केला त्यावेळेस काय होईल लक्षात घ्या. पहिल्यांदा वर्गाचं काढू. आता ह्या येथे अधिक आहे येथे अधिक आहे आणि वर्ग करायचा आहे त्यावेळेस आपण काय करतो अधिक अधिकसाठी 3चा वर्ग वजा 2 काय आलं हे 7. ठीक आहे, आता ज्यावेळेस घन करतो त्यावेळेस कसं करतो 3चा तिसरा घात वजा 3 आणि ह्या 3चा गुणाकार 3 त्रिक 9 बरोबर. 3चा तिसरा घात किती आला 3चा तिसरा घात आला 27 आणि 27 मधून 9 गेले.
बघा 3चा 3रा घात मधून 9 गेलं म्हणजे 3चा 3रा घात किती आला 27. 27 मधून 9 गेलं किती येईल 18. ठीक आहे, हे इक्वेशन 1 हे इक्वेशन 2. आता हे 7 आलं हे 18 आला, याच्या पुढे काय करायचं एक्झाम्पलमध्ये? एक्झाम्पलमध्ये उत्तर काढणं खूप सोपं आहे. ह्या दोन्हींचा करायचा गुणाकार 18 गुणिले 7 आणि त्यातून 3 वजा करायचे. मग 18 आणि 7चा गुणाकार किती होईल 126. 126 मधून 3 गेलं उत्तर काय आलं 123. तर अशाच लॉजिकसाठी आपला चॅनल आपण सबस्क्राईब करू शकता आणि आपल्या मित्रांनाही सांगू शकता. तर अशाच गणिताबद्दलच्या आणि जे परीक्षेला महत्त्वाचे प्रश्न विचारतात त्या ट्रिक शिकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.